नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण रेशनच्या तांदळापासून पांढरी शुभ्र आणि तिप्पट फुलणारी कुरडई कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर यासाठी मी या ठिकाणी अर्धा किलो रेशनचे तांदूळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि आता हे आपल्याला 3 दिवस भिजत घालायचे आहे। तर आज सोमवार आहे। सोमवार, मंगळवार आणि बुधवार संध्याकाळी हे तांदूळ मी दळून घेणार आहे। मात्र रोज आपल्याला यामधील पाणी हे बदलून घ्यायचं आहे, त्यामुळे वासही येत नाही आणि कुरडई पांढरी शुभ्र होत असते। तर आज बुधवार संध्याकाळ आहे, तर मी हे पाणी काढून टाकते। आता सोमवार, मंगळवार, बुधवारची संध्याकाळ आहे। तर आता हे सर्व पाणी आपण काढून टाकू आणि मिक्सरला हे आपण आता तांदूळ आहे ते दळून घेणार आहोत। थोडं थोडं पाणी टाकून आपण हे तांदूळ मिक्सरला बारीक अशी दळून घ्यायचे आहे। थोडं पाणी जास्त टाकलं तरी काही हरकत नाही, कारण आपण हे पीठ जे आहे ते रात्रभर ठेवणार आहोत, त्याच्यामुळे सकाळी जे एक्स्ट्रा पाणी आहे ते आपण काढून टाकू। तर आता हे मी मिक्सरला छान बारीक करून घेते आणि आपण चाळणीने ते पुन्हा चाळून घेणार आहोत। आता जे दळलेलं आहे ते आपण चाळणीने चाळून घेऊ, म्हणजे आपल्याला छान अशी बारीक पेस्ट मिळेल आणि एक्स्ट्रा जे वरचं जाड आहे ते पुन्हा आपण मिक्सरमध्ये टाकून घेऊ। या पद्धतीने आपण छान असं गाळून घ्यायचं आणि वरचा जो जाडसर भाग आहे तो पुन्हा आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। या पद्धतीने सर्व पीठ हे मी मिक्सरमध्ये बारीक करून चाळून घेतलेले आहे आणि एका डब्यामध्ये टाकून घेतले। बघू शकता एकदम बारीक असं पीठ आपण तयार केले। तर हा डबा आता आपण रात्रभर झाकून ठेवणार आहोत। तुम्ही एखाद्या भांड्यात किंवा डब्यामध्येही ठेवू शकतात आणि हे रात्रभर आपल्याला झाकून ठेवायचं आहे, हलवायचं नाही डब्बा, म्हणजे एक्स्ट्रा पाणी छान वरती येतं। तर सकाळ झालेली आहे, तुम्ही बघू शकता जे एक्स्ट्रा पाणी आहे ते आता आपण काढून घेऊ। रात्रभर मी हे पीठ तसंच भिजू दिलं होतं, आता एक्स्ट्रा पाणी हे आपण एक्स्ट्रा पाणी आपण काढून टाकलेलं आहे आणि आता जो चीक आहे किंवा खालील जे पीठ आहे ते आपल्याला चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे। कुठल्याही प्रकारचे लम्स त्यामध्ये नको आहे, तर छान असं मिक्स करून घेऊ आपण। आता हे पीठ बघू शकता खूप छान असं तयार झालेलं आहे। तर आता आपण हे जे पीठ आहे ते एखाद्या भांड्याने मोजून घेणार आहोत, कारण जेवढं पीठ आहे तेवढंच पाणी आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे। ह्या एका भांड्यामध्ये मी पीठ काढून घेतलेलं आहे आणि भांडं भरायला थोडंसं अंतर आहे, तर तेवढंच पाणी मी आता घेणार आहे। बघू शकता जेवढं पीठ घेतलेलं होतं तेवढंच मी पाणी घेतलं, थोडंसं कमी आहे बघू शकता तुम्ही। तर आता आपण एका कुकरमध्ये हे पाणी उकळण्यासाठी ठेवू। तुमच्याकडे जर जाडबुडाचं पातेलं असेल तर त्यामध्ये ठेवलं तरीही चालेल। तर पाण्याला उकळी आलेली आहे या ठिकाणी, तर 1 कप पाणी आपण या ठिकाणी काढून घेणार आहोत। गरज पडली तर ते पुन्हा टाकू आपण। आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि एका हाताने पीठ टाकून एका हाताने आपल्याला ते आता छान मिक्स करायचं आहे, किंवा तुम्हाला कोणी सोबत असेल तर त्याला पीठ टाकायला सांगा, म्हणजे लम्स वगैरे पडत नाही। या पद्धतीने एका हाताने पीठ टाकून पटपट दुसऱ्या हाताने आपल्याला मिक्स करायचं आहे। गॅस हा पीठ टाकताना कमी करायचा, नाही तर खूप गाठी तयार होती। या पद्धतीने आपण फास्टमध्ये पटपट हे पीठ हलवून घ्यायचं आहे। आता मी या ठिकाणी लाटण्याने हे पीठ छान मिक्स करून घेते। तुमच्याकडे जर चाटू असेल लाकडाचा तर त्यानेही छान मिक्स होतं। जे 1 कप पाणी आपण काढून ठेवलेलं होतं तेही मी या ठिकाणी टाकून घेत आहे, कारण पाणी थोडं कमी वाटतंय। तर आपण ते टाकून पुन्हा मिक्स करू। काही वेळेस जर तांदूळ जुने असले तर पाणी हे जास्त लागतं। आणि आता आपण हे कुकरचं झाकणाची शिट्टी काढून घेणार आहोत आणि 10 मिनिटं वाफ येऊ देऊ। या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी एक जाडबुडाचा तवा घेतलेला आहे लोखंडी आणि त्यावर कुकर ठेवला आहे, कारण जेणेकरून आपलं पीठ खाली जळणार नाही। तर या पद्धतीनेच तुम्ही खाली तवा ठेवा आणि त्यावर कुकर ठेवा, म्हणजे पीठ हे छान वाफ येते, त्याला जळत नाही खालून। 10 मिनिटांनी आपण पुन्हा कुकर उघडून बघू आणि पुन्हा पीठ मिक्स करून पुन्हा नंतर 10 मिनिटं लावू आपण। बघू शकता 10 मिनिटं झालेली आहे। आता आपण पुन्हा पीठ मिक्स करून घेऊ। छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे पीठ आणि पुन्हा कुकरचं झाकण लावून द्यायचं आहे आणि पुन्हा 10 मिनिटं आपण त्याला वाफ येऊ देऊ। म्हणजे असे एकूण पहिले सुरुवातीचे 10 मिनिटं आणि नंतरचे 10 मिनिटं असे आपल्याला जवळजवळ 25 ते 30 मिनिट याला आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे। कारण जर पीठ तुमचं चांगलं शिजलेलं नसेल तर कुरडया वाळल्यानंतर त्याचे तुकडे पडतात, त्याच्यामुळे पीठ हे चांगलं शिजलं जाणं गरजेचं आहे।
तर आता माझं हे पीठ छान असं शिजून तयार झालेलं आहे. तर यामधील थोडं पीठ मी एखाद्या छोट्या भांड्यात काढून घेईल आणि पुन्हा कुकरचं झाकण लावून देणार आहे, कारण सगळं पीठ जर आपण घेतलं तर ते गार पडतं. त्याच्यामुळे थोडं पीठ आपण काढून घेऊ आणि पुन्हा कुकरचं झाकण लावून घेऊ. एका भांड्यामध्ये मी थोडंसं पीठ काढून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि आता आपण ह्या ठिकाणी मी सोऱ्या घेतलेला आहे आणि त्याला थोडीशी जाड जी शेवची जाळी असते ती टाकून घेतली आहे. यामध्ये आता आपण शिजवलेलं पीठ घेऊ आणि कुरड्या करू. खूप छान कुरड्या होता, पांढऱ्या शुभ्र, आणि खूपच सोपी पद्धत आहे. गव्हाची कुरडई जर करायची म्हटली तर तिची काढावा लागतो, खूपच वास येतो त्या गव्हांचा घरामध्ये, आणि एकटीला एवढं शक्य नसतं. त्याच्यामुळे ह्या कुरड्या जर तुम्ही एकटे असाल तर खूप सोप्या आहे आणि सेम टू सेम गव्हाच्या कुरड्यासारख्याच लागतात. त्याच्यामुळे तुम्ही नक्की करून बघा. तुम्ही बघू शकता खूप छान अशी कुरडई आपली या ठिकाणी तयार झालेली आहे. तर याच पद्धतीने आपण सर्व कुरड्या या करून घेऊ. बघू शकता तुम्ही अर्धा किलोमध्ये जवळजवळ 25 ते 30 कुरड्या माझ्या या ठिकाणी तयार झालेल्या आहे. तर आता ह्या कुरड्या आपण 2 दिवस कडक उन्हामध्ये छान अशा वाळवून घेऊ. सुरुवातीला मी सावलीत ह्या कुरड्या करून घेतल्या आहे, नंतर कागद उचलून उन्हात ठेवून देते, कारण बाहेर खूपच ऊन आहे. त्याच्यामुळे मी सावलीतच करून घेतल्या आणि कागद दोन्ही साईडने उचलून आता उन्हात ठेवून देणार आहे. तर आपल्याला ह्या 2 दिवस कडक उन्हात वाळवून घ्यायच्या आहे. तर कुरड्या माझ्या 2 दिवस कडक उन्हात मी वाळवून घेतलेल्या आहे. बघू शकता खूपच छान अशा कुरड्या आपल्या तयार झाल्या. आता मी तुम्हाला कुरडई तळून दाखवते. या ठिकाणी मी तेल तापवून घेतलं आहे कढईमध्ये. आता आपण कुरडई तळून बघू शकता खूपच छान अशी कुरडई फुललेली आहे. दुप्पट तिप्पट आपली कुरडई झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि लागायलाही खूपच छान, गव्हाच्या कुरडईपेक्षा छान टेस्ट येते. खूपच फुसकी अशी कुरडई लागते आणि करायलाही खूपच सोपी आहे. त्याच्यामुळे तुम्ही नक्की करून बघा. बघू शकता तुम्ही आपली कच्ची कुरडई आणि तळलेली कुरडई तिप्पट दिसते. त्याच्यामुळे तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल.